पहा सुखी जीवनाचा मंत्र। सर, रेग्युलर सेक्स केल्याने डिप्रेशन काही परिणाम होतो का, याबद्दल माहिती पाहिजे होती। म्हणजे रेग्युलर ॲक्टिव्हिटी क्रिया केल्यामुळे डिप्रेशनवर काही परिणाम होतो, म्हणजे डिप्रेशन कमी होण्यास काही मदत होते का, बहुतेक असं विचार असेल तुम्हाला, बरोबर आहे? हो बरोबर सर। चला, खूप छान प्रश्न। आणि सर्वांच्या मनात हा प्रश्न राहतो की तुम्हाला एक रिलॅक्सेशन ऑफ माइंड म्हणा किंवा आनंदीपणा म्हणा किंवा स्ट्रेस कमी होणं किंवा डिप्रेशन कमी होणं हे कशामुळे होतं, नक्कीच सांगूया। बघा, निसर्गाने जेव्हा व्यक्तींना बनवलं त्यावेळेस की आजारी पडण्यासाठी नाही बनवलं, हे नेहमीच सांगतो मी। आणि खूप जण म्हणतात सर मला स्ट्रेस येतो, कामाचा स्ट्रेस आहे, मला वर्कचा स्ट्रेस आहे। अहो, तुम्ही जन्माला आले हा सर्वात मोठा स्ट्रेस आहे आणि तुम्ही सेटल होणार वर गेल्यानंतर, म्हणून दोन्हीच्या मध्ये तुम्हाला जगायचे। आणि ॲक्टिव्हिटी कशी कामाला येते सांगूया आपण। डिप्रेशन, नैराश्य, पहा तुम्ही कुटुंबामध्ये एकमेकाचं कोऑर्डिनेशन नसेल, एकमेकाची अनबन असेल, तुम्ही परफॉर्म करत नसाल, तर एक स्टडी झाली आहे कॅलिफोर्नियामध्ये, एक स्टडी केलं आहे कंट्रोल ग्रुप आणि या ठिकाणी रँडमाइज ग्रुप, ज्यामध्ये की ज्यांना डायरेक्ट सीमेन एक्सपोजर झालेला आहे किंवा धातू त्या ठिकाणी डिपॉझिट झालेला आहे, या ठिकाणी मी अंडरलाईन करेल कन्सेंटनी आणि नॉन इन्फेक्टेड, अशा केसमध्येच हा बेनिफिट मिळतो। कारण या ठिकाणी काय होतं, जे लव मॉलिक्यूल आहेत, इपिनेफ्रिन आहेत, नॉरइपिनेफ्रिन आहेत, फिनाइलएथिलमाइन आहेत, हे सर्व मॉलिक्यूल, हॅपी हार्मोन्स, हॅपी मॉलिक्यूल्स, डोपॅमिन, ऑक्सिटोसिन हे त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब होतात। आणि ॲब्सॉर्ब झाल्यामुळं एक प्रकारची जी निगेटिव्हिटी आहे त्या ठिकाणी कमी व्हायला लागते, डिप्रेशन कमी व्हायला लागते, इव्हन डिप्रेशनच्या गोळ्या देखील कमी होतात। म्हणून एका वाक्यात सांगेन, आपला नोन, आपला ओन आणि नॉन इन्फेक्टेड पार्टनर असेल तरच तुम्हाला हे बेनिफिट मिळतात।